स्वतः? मी स्वतः आलतो. मी परवा दिवशी पण स्वतः आलो होतो की तपास कुठपर्यंत चालू आहे, काय फॉलोअप घ्यायचं आहे माझ्यासाठी, मी काय करू शकतो आहे किंवा समजा त्यांनी काय काय केलेलं आहे सगळं ते मांडण्यासाठी मी परवा पण स्वतःहून आलो होतो, आत्ता पण आलो होतो. मला कोणीही बोलवलं नाही किंवा काही नाही. माझ्या जे काही रिक्वायरमेंट आहेत तपासण्यामध्ये मला असं वाटू नाही की मला ही माहिती नाही, त्यासाठी मी आलो होतो स्वतःहून आणि फॉलोअप घेतो आहे मी की कुठपर्यंत काम आलं आहे. अधिकारी पूर्ण सहकार्य करतायत, तुम्हाला माहिती देत आहे? पूर्ण काम चालू आहे चांगल्या पद्धतीनं. पण आमचं पण काम आहे बघणं बाबा थोडं. काल सीआयडीनं कोर्टामध्ये एक दावा केला की खंडणी प्रकरणात वाल्मीकरण यांना जरी अटक करण्यात आलेली असली तरी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा ही दोन्ही प्रकरणं एकमेकाशी जोडलेली आहेत आणि त्यांचा सहभाग आम्हाला तपासायचा आहे. तपास अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? ह्याबद्दल नाही चौकशी झाली, पण त्यांनी जे काही तपास केलेला आहे त्यांना काही आढळून आलं असेल म्हणून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा त्यांनी मांडला मुद्दा. आम्हाला त्यांच्याविषयी त्यांनी काही सांगितलेलं नाही. हत्या प्रकरणाच्या संपूर्ण सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने SITची स्थापना केली आहे, जी मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर हां जे त्यांनी सभागृहात सांगितलं होतं ती SITची स्थापना झाली. तुम्हीच सांगितलं मला आत्ता. तर आम्ही त्याच्यात कुठले अधिकारी आहेत, कशा पद्धतीनं त्याचं काम असेल त्याची आम्ही माहिती घेऊ. आत्तापर्यंत सीआयडीनं जो तपास केला आहे किंवा वाल्मीकरण यांची अटकेची कारवाई असेल ती शरण जरी आली असेल तरी अटक करून पुढची जी काही प्रक्रिया सीआयडीकडून सुरू आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात? हे आरोपी ज्यावेळेस येतील राहिलेले आरोपी आणि सहआरोपी, मग त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना विशेष म्हणजे समोर तुम्हाला बोलून मी सांगेल या सगळ्या प्रक्रियेवर की किती समाधान झालं आहे किंवा काय विषय. 15 दिवसाची कोठडी मागितली, पूर्ण 15 दिवसाची कोठडी दिली गेली, असं फार कमी केसेसमध्ये होतं. काय वाटतं तुम्हाला? जे तपास चालू आहे CID मार्फत सगळ्या डिपार्टमेंटमार्फत ते त्यांच्या तपासात त्यांनी जे म्हणजे विटनेस असतील काही किंवा सगळे लागेदोरे असतील त्यावर त्यांनी कोर्टाने त्याचा विचार केला असेल ह्यांच्या सगळ्या ह्याच्यावर, म्हणून ते तसं पुढं आलेलं आहे. 2 मोबाईल आणि व्हिडिओच्या संदर्भात देखील समोर आली होती माहिती, तसं काय सीआयडीने सांगितलं का? तो व्हिडिओ काय चर्चा काय झाली? नाही सांगितलं त्यांनी काय त्याच्याविषयी बोललं काय सापडलं काय नाही सापडलं? नाही, तपासणी झाली असणार आहे पण आम्हाला त्यांनी तसं अधिकृत काही सांगितलं नाही अजून. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.